आणि तुमच्या मुखातून श्रीराम जय जय राम म्हणजे तुमच्या प्रपंचाचा खऱ्या अर्थाने जय जयकार आहे. तुम्ही दिवस असतो आणि तो दिवस म्हणजे भगवंताकडे जाण्याचा. पण तुम्ही एवढे नशीबवान आहे की भगवंत तुमच्या भक्तीमुळे तुमच्याकडे आलेला आहे आणि तुमच्या समोर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत, तुमच्या समोर मारुतीराय आहेत आणि तुमच्या हृदयामध्ये ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघताय की उद्याचे प्रभू रामचंद्र तुमच्या अंतःकरणामध्ये बसलेले आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या हरिनाम सप्ताह आणि मारुतीराया क्षेत्र देवस्थान सोमनथळी यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि तो म्हणजे अन्नदान श्रेष्ठ, ज्ञानदान श्रेष्ठ, मतदान श्रेष्ठ, विद्यादान श्रेष्ठ, त्याहून श्रेष्ठ रक्तदान असतं. आणि म्हणून हे रक्तदान का श्रेष्ठ असतं तर एक वेळचं जेवण दिलं तर एक वेळची भूक भागते, पण एक रक्ताचा थेंब दिला तर एकाला आयुष्यभर जीवन मिळतं. एवढं मोठं पुण्य एका थेंबामुळं आणि एका रक्ताच्या बाटलीमुळं मिळतं. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, दानच जर करायचं असेल तर हे सगळं दान करा सांगितले. इथं बघा पाठीमागं नावं वाचा आणि त्याच्या पुढचे आकडे वाचा, त्यांचंही कौतुक करावं असं वाटतं. पण नाही मला तेवढं सर देता येत, माझ्याकडे तेवढा पैसा नाही, नाराज होऊ नका. सर अन्नदान करायचंय पण माझी तेवढी ऐकत नाही, नाराज होऊ नका. पण सर भगवंताने माझ्या शरीरामध्ये रक्त दिलेलं आहे आणि जर मी ते दिलं तर या पंक्तीमध्ये किंवा याच्या पुढच्या पंक्तीमध्ये तुम्ही जाऊन बसणार आहे. म्हणून तुम्ही महिला आहे म्हणून कमी समजू नका. आदिमाय शक्ती तुमच्यामध्ये असते, सगळ्यात मोठी ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही तिथं जावा. आमचे बालाजी ग्रुप सातारा फलटण लोणंदचे आमची सुकन्या प्रतीक्षा त्या ठिकाणी आडव बसलेली आहे. एक मुलगी आहे बघा, तिच्या अंगावर पांढरा कोट आहे बघा. कपडे बदलले की संगत बदलते. तुम्ही इथं बसलाय म्हणजे सेवकरी झाला, घरी गेले की काय मालकीन झाला, गोठ्यात गेले की सेव करणारी झाला, पारायणाला गेले की पारायणकरी झाला. तुम्हीच आहे ना. जागा बदलली. आता इथं बसते तुम्ही त्यांना काय म्हणणार, महाराज